म्हटलं अरे हा कमाल कार्यक्रम आहे, मला करायचं आहे. खूप कुठल्या तरी मोठ्या माणसाचे किस्से असतात ज्यांचं नाव आपण ऐकलं की असं होतं की करेक्ट. अरे बापरे. आणि आजकाल तर मला एक वेगळी सवय लागलेली आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रंगभूमी.com वर. 11 वपूरचा काहीतरी इंटरेस्टिंग आपल्यासाठी येतंय भेटीला आणि वपू येत आहेत भेटीला आणि कोण आणतंय? शशांक केतकर. शशांक, स्वागत आहे सगळ्यात आधी रंगभूमी.com वर. धन्यवाद. आणि आम्ही हे लेडीजना विचारतो, पण आज तुला विचारणार आहे, माहेरी येऊन कसं वाटतं? पुन्हा. हो. खरं आहे, तू आत्ता म्हणालीस आधी आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा की खूप वर्षांनी मी पुन्हा एकदा रंगमंचावर येतोय. आणि गोष्ट तशी गमतीची हे नाटक केलं. मग त्यानंतर आबाला लाडकी आणि मुमताज महल नावाचं एक नाटक केलं जे मला फार आवडलं होतं, पण ते चाललं नाही. त्यानंतर कुसुम मनोहर लेलेचे काही प्रयोग हो. केले जे आणि आमने सामने पण पुनरुज्जीवित होतं. विदेशी. आणि आमने सामने आमने सामनेचे मी खूप लिमिटेड हो, प्रयोग हो. केले. पण तू जसं म्हणालीस तसं की माझी मुळात सुरुवातच पुण्याला थिएटरमधनंच झाली. आणि मला ते त्यात रमायला आवडतं, त्यात असायला आवडतं, ह्या वातावरणात असायला आवडतं. प्रेक्षकांची जी समोरून दाद मिळते ती घ्यायला आवडते. त्याचं एक छान दडपण पण असतं, पण तेच हवंहवंसं वाटतं आणि म्हणून मग पुन्हा पुन्हा इथे यावंसं वाटतं परत परत. आणि आत्ता अगदी स्पेसिफिक विचारशील तर मी फुल फ्लेज नाटकाच्या शोधात नव्हतो, कारण माझी दोन्ही मुलं खूप लहान आहेत. त्यामुळे ओके. मला म्हणजे ते सगळं त्या रिहर्सलला जो काही हेक्टिक आमचं शेड्यूल असतं ते करा, मग प्रयोगाचे मोठे दौरे करा आणि शिवाय सिरियलचं शूट करा आणि घरी जाऊन मुलांना वेळ द्या. तर त्यापेक्षा मी असाच एखादा कार्यक्रम शोधत होतो की ज्याच्यामध्ये मला माझी ही भूक भागणार आहे, पण मला तेही सगळं सांभाळता येईल. आणि करेक्ट वेळ जुळून आली. संतोष सरांनी आम्हाला फोन केला आणि त्यात जेव्हा त्यांनी सांगितलं की सुनील बर्वे आणि बप्पू काळेंची मुलगी स्वतः स्वातीताई, तर हे दोघं असणार आहेत आणि बप्पूंच्या कथांचं आणि त्यांना आलेल्या पत्रांचं आणि त्यांनी लिहिलेल्या पत्रांचं असं वाचन आपण करणार आहोत. म्हटलं अरे हा कमाल कार्यक्रम आहे, मला करायचं आहे. कारण नाटकाची एक गंमत वेगळी आहे, त्याचं टास्क वेगळं आहे आणि ह्याचा टास्क खूप वेगळा आहे. ह्याच्यात लागणारे स्किल सेट्स फार वेगळे आहेत आणि मी हे असं कधी करून पाहिलेलं नव्हतं, म्हणून मला हे आजमावायचं होतं. म्हणून मी म्हटलं की हो, मी करतो हा कार्यक्रम. कसा अनुभव आहे आतापर्यंत रिहर्सल्समध्ये? कारण वपूंचे किस्से ऐकायला अरे मिळाले असणार. मॅड किस्से आहेत एक एक. म्हणजे काही किस्से तर स्वातीताई प्रेक्षागृहात सांगू शकणार नाही असेही काही किस्से आहेत. हो. हां, म्हणजे काही असतात ना अगदी फारच घरगुती किस्से असतात किंवा खूप कुठल्या तरी मोठ्या माणसाचे किस्से असतात ज्यांचं नाव आपण ऐकलं की असं होतं की करेक्ट. अरे बापरे. आणि त्यांचे किस्से हे असे काहीतरी ऐकले किंवा काहीतरी आणखीन आपल्याला चमत्कारिक गोष्टी ऐकतो आपण, अरे असं पण होऊ शकतं. किंवा असे काही किस्से ज्याच्यात आपल्याला माहीत नसतं की अच्छा हे इतकं मोठं काम पण ह्यांचं आहे, अच्छा ह्यांचं कोलॅबोरेशन होतं. असं जेव्हा आपण सगळं ऐकतो ना तेव्हा फार भारी वाटतं. तर ही सगळी प्रोसेस एकतर गमतीशीर आहे. ताईकडनं अनुभव जे ऐकायला मिळतात ते फार कमाल आहेत. आणि मग अर्थात त्या कथाही आहेत ज्या आपण वाचलेल्यासुद्धा असतात किंवा कॅसेट स्वरूपात सुद्धा ऐकलेल्या असतात. आणि आजकाल तर मला एक वेगळी सवय लागलेली आहे, ती म्हणजे माझं ड्रायव्हिंग खूप चालू आहे. त्यामुळे मी त्यांच्या आवाजातल्या ज्या कथाकथनाच्या क्लिप्स आहेत हो. त्या सगळ्या मी बरोबर गाडीत प्ले करतो. बरोबर ती 20-25 मिनटं, अर्धा तास, 40 मिनिटाची एक कथा, अशा 2-3 कथा ऐकेपर्यंत मी घरी पोहोचतो. आणि त्या कितीही वेळा ऐकल्या तरीही ते पारायणं कधी संपत नाहीत. माइंड रिफ्रेशिंग या या येतं या एकदम. ॲब्सोल्युटली माइंड रिफ्रेशिंग आणि डिटॉक्स. डिटॉक्सही होतं. तुम्ही प्रचंड हसता, तुम्ही त्या ठिकाणी स्वतःला इमॅजिन करता होय. की हो मी आत्ता आहे तिकडे आजूबाजूला आणि हे माझ्याशी बोलतायत आणि मी असाच वागतो किंवा माझ्याशी असं कुणीतरी असंच वागलेलं आहे, हे इतकं ते आपल्यासमोर उभं करतात. तर हे सगळे अनुभव पुन्हा पुन्हा जगायला मिळतात आणि हे सगळे अनुभव आता आम्हालाही असे जगायला मिळणार आहेत आणि प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळे हे सगळेच कमाल प्रोसेस आहे. सुनील बर्वे दादांबरोबर आधी काम केलंय, कसा अनुभव आहे? सुनील दादाबरोबर मी एक फिल्म केली आहे, जी फिल्म आलीच नाही अजूनही. अच्छा. आणि ओ. आता असं वाटतं की ती येऊ नये, कारण मी त्यात खूप वेगळा खूप वेगळा दिसतो मी. 2017 वगैरे केली होती बहुतेक, 17 किंवा 18 असेल. तर फिल्म आली तर आनंदच आहे अर्थात, कारण फिल्म झाली आहे खूप छान. आणि हॉरर कॉमेडी झोनमधली फिल्म आहे, जे ओ. आत्ता खूप चालतात खरं तर. ओ. तर मग त्या चित्रपटाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक त्यांना विनंती आहे की तो सिनेमा आणावा बाहेर. आणि पण त्याच्याबरोबर पुन्हा एकदा काम करतोय, फार बरं वाटतंय मला. वा. मालिकेत बाकी काम नाही केलं कधी, पण असं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे आता ह्याच्या पुढे ही पार्टनरशिप छान चालू राहील. क्या बात आहे. खूप शुभेच्छा शशांक थँक्यू. दादा, खूप शुभेच्छा आणि वेलकम बॅक. थँक्यू सो मच. थँक्यू.